दिल्ली एनसीआरमध्ये अल फलाह विद्यापीठ परिसरात पहाटेपासून छापेमारी, 25 पेक्षा अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू, 9 शेल कंपन्यांवरती संशय. पुण्यातील जमीन गैरव्यवहार संदर्भात अंजली दमानिया आज पुण्यात जमिनीचे मूळ मालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेणार भेट, अमेडिया कंपनी विरोधात आंदोलन पुकारण्याची शक्यता. $42 कोटींचा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला 7 दिवसांची मुदतवाढ. शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून कंपनीला केला होता अर्ज. नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मनसे चिन्हावरती लढणार नाही. पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याच्या आदेशाचा फटका पक्षालाच, अनेकांनी सोडली साथ. उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांची मनसे विरोधात कोर्टात याचिका. मनसेची मान्यता रद्द करण्याची शुक्लांची मागणी, तर कोर्टाने विचारलं सरकार आणि निवडणूक आयोगाचं मत. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. अद्वै हिरे आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात करणार जाहीर प्रवेश. डोंबिवली आणि कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसेला भाजपाकडून सुरुंग. शिवसेना युवा नेते अनमोल वामन म्हात्रेंसह अश्विनी म्हात्रेंचाही भाजपात प्रवेश. मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात विशेष बैठक. बिबट्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे नजरा. मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा मोठा तुटवडा. गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा. बिघाड दुरुस्त होण्यास आणखीन काही वेळ लागण्याची शक्यता. नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या नाही तर रानमांजराचा वावर. कॅम्पसमधील कॅमेऱ्यात रानमांजर कैद झाल्याचं समोर. रायगड किल्ल्यावरती कचरा टाकणाऱ्यांबाबत प्रवीण तरडेंचा संताप. शिवरायांच्या भूमीवरती कचरा टाकणाऱ्या पर्यटकांना तरडेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करत सुनावलं. दिल्ली ब्लास्ट पूर्वीचा डॉक्टर उमरचा नवा व्हिडिओ समोर. आत्मघाती हल्ल्याचं समर्थन करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ. पुण्यातील जमीन गैरव्यवहारासंदर्भात अंजली दमानिया आज पुण्यामध्ये जमिनीचे मूळ मालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेणार भेट. अमेडिया कंपनी विरोधात आंदोलन पुकारण्याचीही शक्यता. $42 कोटींचा मुद्रांक शुल्क भरण्याकरता अमेडिया कंपनीला 7 दिवसांची मुदतवाढ. शुल्क भरण्याकरता मुदतवाढ मिळावी म्हणून कंपनीनं केला होता अर्ज. नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मनसे चिन्हावर लढणार नाही. पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या आदेशाचा फटका पक्षालाच, अनेकांनी सोडली साथ. उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांची मनसे विरोधात कोर्टात याचिका. मनसेची मान्यता रद्द करण्याची शुक्लांची मागणी, तर हायकोर्टानं विचारलं सरकार आणि निवडणूक आयोगाचं मत. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. अद्वै हिरे आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात करणार जाहीर प्रवेश. डोंबिवली आणि कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसेला भाजपकडून सुरुंग. शिवसेना युवा नेते अनमोल वामन म्हात्रेंसह अश्विनी म्हात्रेंचाही भाजपमध्ये प्रवेश. मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात विशेष बैठक.
बिबट्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा। मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा मोठा तुटवडा। गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता। बीडच्या उदंड वडगावात शेतीच्या वादातून चौघांवर प्राणघातक हल्ला। लोखंडी रॉड आणि धारधार शस्त्राच्या मदतीने मारहाण। मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। मेळघाटामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचं तांडव सुरूच। गेल्या 24 तासात 4 बालकांचा मृत्यू तर एक माताही दगावल्याची घटना। रायगड किल्ल्यावर कचरा टाकणाऱ्यांबाबत प्रवीण तरडेंचा संताप। शिवरायांच्या भूमीवर कचरा टाकणाऱ्या पर्यटकांना तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावलं। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीकरता एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय। रक्षा खडसेंच्या दबावामध्ये एकनाथ खडसे काम करतात असंही जगदीश पाटील म्हणाले। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदांच्या जागांकरता 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज दाखल केलेले आहेत। तर मलकापूर नगर परिषदेच्या 22 नगरसेवक पदांच्या जागांकरता 133 जणांनी तर 15 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज भरलेले आहेत। आजपासून या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यंदाच्या आरक्षणामध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणामध्ये मोठे बदल दिसून आले। भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या 2 महायुतीच्या आमदारांमध्ये चांगली जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलडाण्यामध्ये महायुतीत वितुष्ट पाहायला मिळतंय। निवडणुकीमध्ये महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं परंतु युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवला गेलेला नाही। त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिलं। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदाकरता विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय। तर मवियामध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलंय। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांकरता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलं, अर्ज दाखल केले। मुंबईमध्ये 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांकरता 1962 अर्ज दाखल झालेले आहेत। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमने सामने आल्यानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार आहे। दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने आले। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतेय। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय। पंढरपुरात भाजप उमेदवार बिनविरोध होत असल्यानं भाजप उमेदवाराची निवडणूक बिनविरोध होत असल्यानं निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपनं विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे।
जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली असून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार होती असं वाटत असतानाच आता महाविकास आघाडीकडून काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक चर्चा आहे। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित हे सक्रिय झालेले आहेत, तर शरद पवार गटाकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली। या शहरातील मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का यामुळे एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे। नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही नगर परिषदांकरता एकूण 359 नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत। अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसतायत। अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ सोडत महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे। बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबरला पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होतोय। नव्या मंत्रिमंडळामध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्री असं सूत्र ठेवण्यात आलंय। राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली आहे। मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचं मोठं नुकसान झालंय। हंगामाचं गणित पुरतं बिघडलंय। त्यातून सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येणारा लाल कांदा अजून बाजारात आलेला नाही। त्यामुळे यावर्षी महामुंबईत कांदा आणखी स्वस्त होणार आहे की महागणार आहे याचे अंदाज लावणं सध्या कठीण झालेलं आहे। देशातील साखर हंगामाला संथ गतीनं सुरुवात झाली आहे। सरासरी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कांद्याची धुराडी यंदा नोव्हेंबरमध्ये पेटली। ऊसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे देशात यंदाच्या हंगामात निव्वळ साखर उत्पादन 350 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं वर्तवला आहे। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा थोडी लवकरच आलेली थंडी कमी होणार आहे। त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे 22 नोव्हेंबर नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त होते आहे।